आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम आता रिक्षांमध्ये टाकल्या जाणाऱ्या LPG गॅसच्या पंपांवर देखील होऊ लागलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय आज सकाळपासूनच या ठिकाणी रिक्षा चालकांनी रांगा लावलेल्या आहेत। खरं तर गेल्या 10 दिवसांमध्ये या गॅसच्या दरांनी जवळपास 54 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंतचा संपूर्ण जो प्रवास आहे तो या ठिकाणी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अवघ्या 10 दिवसांपूर्वी जो गॅस 54 रुपये प्रति लिटर मिळत होता तो आज या ठिकाणी 80 रुपये प्रति लिटर मिळतो आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे या गॅसचे दर वाढत आहेत तर दुसरीकडे या गॅसच्या एकूणच उपलब्धतेमुळे रिक्षा चालकांना मध्यरात्रीपासूनच सकाळपासूनच या ठिकाणी रिक्षा चालक आपले रिक्षा घेऊन जे आहेत ते पंपांवर दिसत आहेत। जे टँकर या ठिकाणी येत आहेत ते टँकर सुरळीत येत नाही आहेत, त्याच्यामुळे एक टँकर आल्यानंतर दुसरा कधी येईल याबाबतची शाश्वती नाही आहे। जो टँकर येईल त्या टँकरमध्ये जितक्या रिक्षांना गॅस दिला जाईल तेवढाच गॅस जो आहे तो या ठिकाणी शिल्लक असतो आणि त्याच्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे ती संभ्रमाची आहे। रिक्षा चालकांसाठी हा एक मोठा धक्का समजला जातो आहे, कारण रिक्षा चालक हे संपूर्ण दिवसभराचा आपला जो गॅस आहे तो सकाळी आपला पूर्णपणे भरत असतात। मात्र या ठिकाणी गॅसचे दर देखील वाढलेले आहेत आणि गॅस भरण्यासाठी प्रचंड वेळ देखील लागतो आहे, त्यामुळे मनस्ताप जो आहे तो या ठिकाणी नाशिकच्या रिक्षा चालकांना सहन करावा लागतो आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।